आता बातमी पुण्यातून आहे। 15 एप्रिल रोजी सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात श्री ज्वेलर्स नावाच्या सराफी पेढीवर खेळण्यातील पिस्तुलाच्या धाकानं दरोडा टाकून दागिने लूट करण्यात आली होती आणि पुढे प्रकरणाला वेगळं वळण लागलं। या प्रकरणात गुन्हे शाखेनं 2 जणांना अटक केली होती। चौकशीत सराफी पेढीचा मालक विष्णू दहिवाल कर्जबाजारी झाल्यानं देणेकऱ्याचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने चुलत भावाच्या मदतीनं सराफी पेढीवर दरोडा टाकण्याचा बनाव रचल्याचं उघडकीस आलंय। या प्रकरणी चुलत भावाला अटक करण्यात आली होती। मात्र या सराफ पतपेढीत भीशीच्या माध्यमातून अनेक नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी धायरी परिसरातील श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकान मालकासह त्याच्या पत्नी विरोधात फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचं रक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता फसवणूक झालेले पीडित नागरिक विष्णू दहिवालला अटक करण्यासाठी आक्रोश करतायत। यामध्ये बहुतांशी हातावर पोट असणाऱ्या महिला आहेत। या महिलांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी। हे जे सगळ्या महिला आहे, या सगळ्या इकडच्या स्थानिक आहेत, त्यांचा असा आरोप आहे की त्यांनी भरपूर अशा फसवणुका केलेल्या आहेत। काहींचं सोनं तारण होतं, काहींच्या भिशा होत्या, पैशाचं आमिष दाखवून या सगळ्या महिलांना फसवलेलं आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात कोणाचं काय सोनं आहे। ताई, तुमचा व्यवसाय काय आणि तुम्ही किती पैसे गुंतवलेले होते इकडे? माझा भाजीचा व्यवसाय आहे आणि मी 4 तोळे सोनं घाण ठेवलं होतं आणि 1 लाख रुपये त्याच्यावरती उचललेले होते। म्हणजे असं टप्प्याटप्प्याने ठेवलेलं सोनं इथे, पण 1 लाख उचलले होते 4 तोळ्याचे आणि मुलाने 5 तोळे ठेवलेले ते सोनं। हा, तर सगळं आमचं मिळून की 9 तोळे सोनं आहे। पैसे गुंतवलेले होते। ताई, नेमका प्रकार काय घडला? कधीपासून हे सगळं चालत होतं? हा 14 एप्रिल पासून हा प्रकार घडलेला आहे। ह्यांचे जे 22 लाख आहेत यांनी RTGC 21 लाखाची केलेली आहे। 1 लाख त्यांनी कॅश दिलेले। हे कचरा उचलण्याचे काम करतात। त्यांनी आज 24 वर्षाची त्यांची पैसा जमा केला होता। त्यांनी काहीतरी यांना हे करून ते पैसा मागितल्यानंतर तो मे महिन्यात फरार झालेला आहे आणि त्यांनी स्वतः गुन्हा करून बनावट करून आज पोलीस स्टेशनमध्ये त्याला पोलिसांनी पकडलं होतं। मग पोलिसांनी पकडल्यानंतर पोलिसांनाच माहिती होतं की ह्यांनी स्वतः बनावट केलंय। पिस्तूल पण होती, ती सगळी डुप्लिकेट होती। मग पोलिसांचं काम काय होतं की बाबा ह्यांनी बनावट केलेलं आहे। ते पोलिसांच्या कारवाईवरती खरं तर आता या मावशींनी प्रश्न उपस्थित केलेला आहे। अजून अशा अनेक महिला आहेत, त्यातील आपण, ताई तुम्ही काय करता? माझं नाव आहे राजश्री श्रीशैल स्वामी। मी हॉटेलमध्ये कामाला जाते। माझं 3 वर्षाच्या पूर्वी ऍक्सिडेंट झाले। 1 पाय फ्रॅक्चर आहे, 1 पाय कृत्रिम पाय आणि खालचं पाय कटेम आहे। माझा पाय कृत्रिम पाय घालून मी चालवतो, माझ्या नवरा रिक्षा चालवत। आम्ही 1-1 रुपये 2-2 रुपये गोळा करून सोनार श्री ज्वेलर्स कडे आम्ही गुंतवलेला आहे। आम्ही आधीनामध्ये आता अडचण आले, अर्धा 16 घाण ठेवले। आम्ही थोडं पैसे बी दिले त्याला, थोडंच राहिले आमचे पैसे। आणि एक दिवशी चोरी झाल्यावर आम्ही गेल्यावर त्यांनी काय म्हटले, 1 जूनला तुमचे पैसे आणि तुमचे दागिने सगळं आम्ही देतो म्हटलं। दिल्यानंतर तो 2 दिवसांनी येऊन गेलं तर तो गायबच झाला। असलेला एकूण 1 जण हा सामान्य नागरिक आहे आणि हातावरचं पोट असलेले माणसं आहे। तर आता इथे हाच प्रश्न उपस्थित होतो, पुणे पोलीस नेमकं काय करतायत आणि कधी यांना न्याय मिळणार आहे? NDTV मराठीसाठी रेवती हिंगवे, पुणे।